हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल। आज आहे संडे आणि वाजले आहेत अराउंड 11:15। आज आपण जाणार आहोत दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला। तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू। आज ॲक्च्युली पहिल्यांदा आम्ही मेट्रोने जाणार आहोत, कारण आपण जिथे गाडी लावतो पुण्यामध्ये तिथे नदी जे आपलं बिडे पूल आहे त्याच्या खाली आम्ही गाडी लावायचो। आणि सध्या पाऊस खूप आहे तर तिथे रिस्की वाटतं, कारण कधी पण जर नदीला पाणी सोडलं तर मग परत म्हटलं आपल्या गाडीची पंचायत नको व्हायला, म्हणून म्हटलं चला आपण मेट्रोने जाऊया। खूप दिवसापासून मेट्रोने प्रवास करायचा असा विचार होता, पण कधी योग जुळूनच नाही आला। म्हटलं चला आता पावसाने का होईना तो योग आलाय तर आपण जाऊया मेट्रोने। आता प्लॅन तर केला आहे, ॲक्च्युली आम्हाला काहीच माहीत नाही आहे कसं जायचं वगैरे, म्हणजे थोडंफार चेक केलं आहे पण असं ॲक्च्युअल तिकीट कुठे काढतात वगैरे काहीच माहीत नाही। तर म्हटलं चला आपण तिथे जाऊनच बघूया। ॲक्च्युली आता गणपती पण जवळ येत आहेत तर आम्हाला आपलं गणपतीचं डेकोरेशन पण चेंज करायचं होतं। आपले दीर आणि भावदेव सुद्धा येणार होते सोबत, पण काय त्यांचं काही काम आलं अचानक, त्यामुळे त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला। तर म्हटलं चला मग मम्मी पप्पांना विचारलं तर ते म्हटलं येस आम्ही पण येतो, त्यांना पण खूप दिवसापासून बाप्पाला जायचं होतं। तर म्हटलं चला आता आपण सगळे जाऊया। सो तुम्हाला दाखवतेच मी काय कसं मेट्रोचे सगळ्या डिटेल्स देते, कुठून तिकीट बुक कुठून तिकीट काढता येतं, तिकीट बुक करता येतं, किंवा किती मेट्रो चेंज करायला लागतात, कुठे उतरून कसं जायला लागतं, सगळे डिटेल्स मी यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करते। त्यामुळे फर्दर अपडेट्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चलो आता आपण इथून निघूया, सांगतेस मी तुम्हाला पुढे। तू कुठे चालली? तू मम्मा कुठे चालला? तू गुमीला चालला, बाप्पाला भेटायला चालला। बाय का सगळ्यांना? बाय बाय। चला म्हणा आमच्या सोबत तुम्ही नाही चल सगळ्यांना, चला म्हण ये कर सगळ्यांना, हे इकडचं तिचं लक्ष नाहीये। चल मी दाखवतेस तुम्हाला। आता फायनली आपण मम्मी पप्पांच्या इथून निघालेलो आहोत। ही बघा त्यांची गाडी त्याच्यात चालली आहे। सो म्हटलं चला आता आम्ही निघतोय, जेवण वगैरे झालं, बाय। चला जेवण वगैरे झालं, लंच केला, म्हटल्यानंतर परत कुठे मिळते नाही मिळते आपल्याला। पिल्लू पण सोबत आहे त्यामुळं असं जास्त शक्यतो वेळच्या वेळी झालेलं बरं। मी आता त्यांची गाडी निघाली आहे, हे सुद्धा गाडी काढतायत। तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला। आमचा प्लॅन तर असा आहे की पिंपरी चिंचवडमध्ये मूळचंद मिल वगैरे जिथे आहे, जैन वगैरे शॉप्स आहेत, तुम्ही या एरियातले असेल तर तुम्हाला माहिती असेल, तिथे आपण गाडी पार्क करू आणि तिथे आहे मेट्रो स्टेशन। बाय प्लॅन तर तिथे चाललोय, आता बघू तुम्हाला सांगतोच पुढे कुठे काय कसं ठरतंय। सो त्यासाठी कनेक्टेड राहा, जर प्लॅनमध्ये काही चेंज झाला तर ते सुद्धा सांगते तुम्हाला। चलो मेट्रोचा विजन तो यस, हे आपलं मूळचंद मिल। आता आपल्याला या ठिकाणावरून जायचंय, पण आता पाहूया गाडी लावायला जागा मिळते का नाही। हा इथे आपलं इथे तिकीट कलेक्शन आहे मेट्रोचं, कदाचित असेल पीसीएमसी स्टॉप असावा, लिहिलंय तिथे पीसीएमसी। आम्ही तिथे तिकीट काउंटर आहे, तिथे एन्क्वायरी करतो आणि मग तुम्हाला अजून डिटेल्स देतो। स्टे कनेक्टेड। हा कुठं काउंटर दिसलं तुला? तिकडे आहे, मी मागच्या बघितलं होतं, इकडे खाली आहे स्टेअर्स जवळ। हो बरोबर, ठीक, पाहूया। इथे गर्दी दिसते, लिफ्ट तिथं नाही आहे तिथे, ठीक आहे। आता आपण इथे गाडी पार्क केली आहे आणि मी तुम्हाला दाखवते पार्किंग आहे ते। ॲक्च्युली बघा समोर तिथे जे दिसतंय, आपण तिथे सिग्नलला उभं होतो, तिकडनं स्ट्रेट आलं की इकडे ही अशी लेफ्ट आणि राईटला पार्किंग करायला जागा आहे। वॉकिंग डिस्टन्सवरच आहे आय वुड से, तुम्ही इथे सुद्धा लावू शकता जर तुम्हाला असं मेट्रोने ट्रॅव्हल करायचं आहे तर इथे सुद्धा पार्किंगला जागा आहे। सिद्धिविनायक वडापाव आहे इथे, त्याच्या जो अपोजिट साईडला जो रोड आहे तिथे 4 व्हीलर आणि तिकडे 2 व्हीलरचं पण पेड पार्किंग आहे, तुम्ही ते यूज करू शकता। सो चला आता आपण तिकीट वगैरे काढू, पुढे दाखवतोच। तेव्हा इथे तुम्हाला असा बोर्ड पण दिसतो मेट्रो स्टेशन पार्किंग, त्यामुळे ऑफिशियलच पार्किंग आहे, म्हणजे असं ऑन रोड पण नाही आहेत गाडी। सो चला तो बोर्ड दिसला म्हटलं तुम्हाला तो दाखवू। चला आता आपण तिकीट काढूया। हे आपले हे आणि भाऊ, बाकी सगळे सिग्नलच्या तिकडेच उतरले होते पार्क करायच्या आधी।
मी तिकडे थांबले असतील पिल्लेला घेऊन. बघूया काय कसं आहे पुढे, दाखवतेच तुम्हाला. येऊन दे. स्वतः आपण इथे प्लॅटफॉर्मला आलेलो आहोत. हे बघा इथे समोर सेल्फ तिकीट काढायचं ऑप्शन आहे. इथे कस्टमर केअरकडनं पण तुम्ही तिकीट काढू शकता. हे आता इथे आपण असं ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे यांच्या ॲपमधनं. आणि अजून एक ऑप्शन आहे फोर्थ, जो की यांच्या लिफ्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर स्कॅनर होते. तुम्ही लिफ्टमध्ये ते स्कॅनर यूज करून व्हॉट्सअपवरनं स्कॅनसुद्धा करू शकता. इथे तुम्हाला बाकी असे खायचे प्यायचे वगैरे थोडेफार ऑप्शन्स दिसतील. इथे तिकीट दाखवून आपल्याला पुढे जायचं. चला. सो इथे आता ऑलरेडी आपली मेट्रो लागलेली आहे, तर आपण यानेच जाऊया. दर 10 मिनिट्सनी इथे मेट्रो असती, त्यामुळे तसा फारसा काही इश्यू नाही आहे. पण इथे ऑलरेडी लागलेलीच होती, तर म्हटलं कशाला लागूच अजून 10 मिनटं थांबा. नाही तर तुम्हाला जर तशी घाई नसेल तर तुम्ही 10 मिनटं थांबूनसुद्धा, जर तुम्हाला अशी प्रॉपर जागा वगैरे बसूनच जायचं असेल तुम्ही 10 मिनटं थांबूनसुद्धा नेक्स्ट मेट्रोने जाऊ शकता. कारण फर्स्ट स्टॉप आहे हा, त्यामुळे बसायला जागा वगैरे मिळेल. चला, ज्यांनी एक्सप्लोअर केलं आपलं कुठं उतरायचं ते सांगा. आणि मंडईवरनं वॉकिंग आहे ना. मिनर्वाच्या इथे तिथून आपल्याला वॉकिंग जायचं. तो बघू आता. चला, हे बघा कशी मस्ती चालली आमची. सो फायनली आता आपण इथं उतरून गेलेलो आहोत आणि अराउंड 30-35 मिनिट्स लागले आय वुड से PCMC टू मंडई आपल्याला मेट्रोने यायला. ते तुम्हाला असे ठिकठिकाणी साईन बोर्ड पण दिसतील जे ॲक्च्युली तुम्हाला सांगतील की दगडूशेठकडे जायचं असेल तर तुम्ही इकडून जा, कारण 2-3 ठिकाणी पार्किंगचं एक्झिट आहे, त्यामुळे हे खूप हेल्प करतं. हे आहे पार्किंग मिनर्वा बाबूगेनू पार्किंग. इथून सरळ गेले की आपल्या दगडूशेठ, म्हणजे एकदमच आपण शेजारीच आलो आहे म्हटलं तरी चालेल. सो इथे आणखीन एक महत्त्वाची टिप म्हणजे तुमच्याकडे जर फिजिकल तिकीट असेल तर तुम्ही तिकीटचं जे प्रिंट आहे ते जर असेल तर ते तुम्ही सांभाळून ठेवा. कारण बऱ्याचदा आपण काय करतो, एकदा मेट्रोमध्ये गेलो की ते तिकीट आपल्याकडून एकदा चुरगाळलं जातं किंवा कुठे पण ठेवलं जातं. इन दॅट केस ते तिकीट परत स्कॅन होणार नाही. आपल्याला एक्झिटच्या वेळेस स्टेशनवरून बाहेर जाताना ते तिकीट स्कॅन करून बाहेर जायला लागतं. त्याशिवाय ते बारकोडवालं जे ते एक्झिट गेट आहे, मला त्याचं नाव नाही आठवत आहे, ते ओपन होत नाही. त्यामुळे तुमच्याकडे फिजिकल तिकीट असेल तर ते नक्की सांभाळून ठेवा. सो दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. काल ॲक्च्युली तिथून आपण दर्शन वगैरे घेतलं, त्याच्यानंतर काहीच शूट नाही केलं कारण दगडूशेठच्या इथं पण प्रचंड गर्दी होती, कारण विकेंड होता. आम्ही जे आपले पास असतात दर्शन पास ते काढून दर्शन केलं, पण तरीसुद्धा आम्हाला खूप गर्दी लागली. आणि मग पिल्लूसोबत होतं, थोडाफार पाऊस येत होता. नंतर थोडं तुळशीबागमध्ये वगैरे फिरलो. गणपतीची काही खरेदी करायची होती आम्हाला, ते केली. त्यामुळे काही नंतर शूट करायला तसं जमलंच नाही. आणि रिटर्न जर्नी पण आपली सेमच होती. मंडईवरनं परत आपली रिटर्नची मेट्रो PCMCपर्यंत. फक्त एक आहे की जर तुम्ही मंडईवरनं जेव्हा येता तेव्हा म्हणजे तशी तुम्हाला बसायला जागा मिळाली ह्याची तेवढी गॅरंटी नसती, कारण फर्स्ट स्टॉप नाही येतो. तसं PCMCमधनं कसं होतं, PCMCमधून मेट्रो निघते. त्यामुळे तुम्ही जर मेट्रो जेव्हा जस्ट आपली लागते स्टेशनला, तेव्हा जर तुम्ही तिथे असताल, तेव्हा जर पोचले तिथे तर तुम्हाला जागा मिळून जाते. जसं आपण आपल्या केसमध्ये कसं झालं, आपण पोचलो तेव्हा नुकतीच मेट्रो ऑलमोस्ट निघायच्या टाईमला होती, त्यामुळे नंतर पण लगेच मिळून गेली जागा, नाही असं नाही. पण हो, म्हणजे ते एक आहे. आणि माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये खूप कन्व्हिनियंट आहे आय वुड से. आणि तसंही आत्ताच चालू झाली आहे. जेव्हा अजून रूट्स वाढतील किंवा अजून जेव्हा थोडे ते ॲडिशन्स वगैरे करतील फीचर्समध्ये किंवा आपल्या कन्व्हिनियन्समध्ये आय वुड से, तेव्हा अजून खूप छान होईल हा प्रवास. पण हो, आत्तासुद्धा खूप म्हणजे जर तुम्हाला तुमची गाडी, तुमचं पर्सनल व्हेकल जर पुण्यात न्यायचं नसेल तर, जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती पार्किंगचा खूप इश्यू आहे पुण्यामध्ये. जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचा असेल तर जे आपले
बसेस आहेत PCMC PMT बसेस आहेत त्याच्यापेक्षा खूप छान ऑप्शन आहे आय वुड से. आणि केलं त्यांनी बऱ्यापैकी मेंटेन केलेलं आहे. खूप फ्रिक्वेंटली 10 लेस दॅन 10 मिनिट्स आय गेस मेट्रो आहेत, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. आणि येस, जर तुम्हाला जास्त काही असं म्हणजे नाही का गाडीची तुम्हाला जास्त गरज नसेल की हो तुम्हाला माहिती आहे फक्त आपल्याला दगडूशेठला जायचं आहे, दर्शन घेऊन परत यायचं आहे, किंवा जास्त काही सामान नसेल तुमच्यासोबत, तर तुम्ही हा ऑप्शन नक्कीच ट्राय करू शकता. आम्हाला वाटेल तेवढी सगळी इन्फॉर्मेशन आम्ही या व्हिडिओमध्ये द्यायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा काही जास्त माहिती असेल जी आमची कव्हर करायची राहिली आहे ती सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही नक्की मेन्शन करू शकता. म्हणजे जे कोण आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना नक्कीच हेल्प होईल. किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील अजून की लाईक लेट्स से ह्या केसमध्ये काय होईल, किंवा असे कुठले प्रश्न असतील मेट्रो रिलेटेड किंवा ओव्हरऑल आपल्या जर्नी रिलेटेड, तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही त्याचा रिप्लाय करायचा नक्कीच ट्राय करू. सो येस, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे ज्याचं मी हँडल इथे देते, त्याला सुद्धा नक्की फॉलो करून घ्या, कारण हा व्हिडिओ यायच्या आधी ॲक्च्युली तिथे खूप सारे अपडेट्स आलेले असतात याच्या रिगार्डिंग. सो त्याची तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. सो चलो, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. जसं मी म्हटलं असंच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. आपली बेबी फूड सिरीजसुद्धा चालू आहे, त्यालासुद्धा तुम्ही खूप छान रिस्पॉन्ड करताय. त्याचेसुद्धा एक्साइटिंग कंटेंट येणार आहे अजून. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.